नमस्कार. मी रोहन कुंटे. भगवद्गीता भाग 12 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया. अध्याय 11. विश्वरूप दर्शन. अर्जुन म्हणाला, मजवर कृपा करण्यासाठी अध्यात्म नामक जे अत्यंत गुह्य ज्ञान तू मला सांगितले त्याने माझा मोह गेला. हे कमलनेत्रा, भूतांची उत्पत्ती व लय कसा होते याचे वर्णन मी तुझ्यापासून विस्तारपूर्वक ऐकले. तसेच तुझे ते अविनाशी महात्मेही ऐकले आहे. हे परमेश्वरा, तू स्वतःच जसे स्वरूप सांगितले तसे हे पुरुषोत्तम तुझे ते परमेश्वरी स्वरूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. हे प्रभू योगेश्वरा, जर ते स्वरूप मला पाहता येणे शक्य आहे असे तुला वाटेल तर तू आपले अविनाशी स्वरूप मला दाखव. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू नाना प्रकारची, नाना रंगाची व नाना आकारांची शेकडो किंवा हजारो दिव्य रूपे पहा. हे भारता, हे पहा 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, तसेच 49 मरुद्गृह्ण यांना पहा. तसेच पूर्वी न पाहिलेली अनेक आश्चर्य पहा. हे गुडाकेशा, आज येथे माझ्या देहात एकत्रित असलेले सर्व चराचर जग पहा. आणखी जे काही तू पाहू इच्छितोस ते पहा. पण तुझ्या याच डोळ्यांनी माझे विश्वरूप पाहण्याला तू समर्थ होणार नाही. यास्तव तुला दिव्य दृष्टी देते. त्या दृष्टीने तू माझा ईश्वरी योग म्हणजे योग सामर्थ्य पहा. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, याप्रमाणे बोलून महायोगेश्वर व सर्व पापहरण करणाऱ्या श्रीकृष्णांनी आपले परमश्रेष्ठ ईश्वरी स्वरूप म्हणजे विश्वरूप पार्थाला दाखवले. त्याला असंख्य मुखे व डोळे आहेत, ज्यामध्ये अनेक आश्चर्योत्पादक गोष्टी दिसत आहेत, ज्यावर अनेक दिव्य अलंकार आहेत, ज्याच्या हाती अनेक दिव्य शस्त्रास्त्रे सज्ज आहेत, ज्याने दिव्य पुष्पहार व वस्त्रे धारण केली आहेत, ज्याने दिव्य सुवासिक कुट्या लाविल्या आहेत, जिकडे पाहावे तिकडे ज्याला तोंडेच तोंडे आहेत व ज्याच्या विशालपणाला सीमाच नाही, असे सर्व आश्चर्यांनी भरलेले स्वरूप अर्जुन पाहता झाला. जर आकाशात 1000 सूर्यांची प्रभा एका काळी प्रकट होईल तर ती त्या महात्म्याच्या प्रभेसारखी काहीशी होईल. त्यावेळी अर्जुनाने अनेक भागात विभागलेले सर्व जग त्या देवादिदेवाच्या देहात एकत्र स्थित झालेले असे पाहिले. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हात जोडून व मस्तक लवून प्रणाम करून तो श्रीकृष्णाला म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुझ्या विश्वरूप शरीरात सर्व देव, निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय, कमलासनस्थ सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि दिव्य सर्प मला दिसत आहे. तुला अनंत भाऊ, अनंत उदरे, अनंत मुखे व अनंत नेत्र असून सर्व बाजूंनी अनंत रूपे तुलाच मी पाहतो. पण हे विश्वेश्वरा, विश्वरूपा, तुझा आदी मध्य अंत मला दिसत नाही. मला तू किरीट, गदा व चक्र धारण करणारा, सर्व बाजूंनी प्रज्वलित अशा अग्निप्रमाणे व सूर्याप्रमाणे प्रभाव पाकलेला, तेजपुंज व लखलखणारा, अपरंपार भरलेला व डोळ्यांनी पाहण्यास अशक्य असा जिकडे तिकडे दिसत आहे. मी असे श्रेष्ठ अविनाशी ब्रह्मतत्व तू आहेस. तूच या विश्वाचा शेवटचा आधार आहेस. तू अविनाशी असून सनातन धर्माचा संरक्षक आहेस आणि अनादी पुराण पुरुष तूच आहेस, अशी माझी खात्री आहे. आदी मध्य अंतरहित अनंत शक्ती, अनंत भूत, चंद्र सूर्य हेच ज्याचे डोळे व प्रज्वलित अग्नी हेच ज्याचे मुख, असा तू या विश्वाला आपल्या तेजाने तापवित आहेस असे मी पाहत आहे. कारण हे परमेश्वरा, पृथ्वी व आकाश यामधील सर्व अंतर आणि 10 दिशा तू एकट्याने व्यापून टाकले आहे. तुझे हे अद्भुत उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयभीत झाले आहे. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यात तुम्ही भयभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत व मोठमोठे ऋषी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असे म्हणून अनेक स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. रुद्र, आदित्य, वसु, तसेच साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण आणि पितर, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध यांचे समुदाय हे सर्व विस्मयचकित होऊन तुझ्याकडे पाहत आहे. हे महाबाहो, तुझे हे अनेक तोंडाचे व अनेक नेत्रांचे
अनेक भाऊ, मांड्या व उदरे असलेले तसेच अनेक दाढांमुळे विक्राळ दिसणारे अवाढव्य रूप पाहून सर्व लोक भय व्याकुळ होऊन गेले आहेत व तसाच मीही व्याकुळ झालो आहे. हे विष्णू, आकाशाला भिडलेले तेजस्वी अनेक वर्णांनी युक्त तसेच जबडा पसरलेले प्रदीप्त व विशाल नेत्रांचे अशा तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा व्याकुळ होऊन गेल्यामुळे माझा धीर सुटला आहे व शांती ही नाहीशी झाली आहे. तुझी दाढांनी विक्राळ दिसणारी व प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रदीप्त मुखे पाहून मी दृढमूढ झालो आहे. माझ्या मनाचे स्वास्थ्य नाहीसे झाले आहे. म्हणून हे देवादिदेवा जगन्निवासा, आता तू प्रसन्न हो. राजांच्या समुदायांसह धृतराष्ट्राचे हे सर्व पुत्र तसेच भीष्म, द्रोण, कर्ण आणि आम्हाकडे मुख्य योद्धे या तुमच्या विक्राळ दाढांच्या अनेक भयंकर तोंडात वर्णी शिरत आहेत व काही दातांमध्ये अडकून मस्तकांचा चुराडा झालेले असे मला दृष्टीस पडत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक वेगवान प्रवाह समुद्राकडेच धावत जातात, त्याचप्रमाणे हे मनुष्य लोकातील वीरपुरुष तुझ्या प्रज्वलित मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे पतंग मोठ्या वेगाने प्रज्वलित अग्नीमध्ये नाश पावण्याकरिताच पडत असतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोक देखील स्वतःचा नाश करून घेण्याकरिता तुझ्या मुखात मोठ्या वेगाने शिरत आहेत. हे विष्णू, सर्व लोकांना आपल्या पेटलेल्या मुखांनी गिळण्यास निघालेला तू सगळीकडून जिल्ह्यात साठीत आहेस. तुझ्या उग्र दीप्ती आपल्या प्रखर तेजाने सगळे जग व्यापून चोहोकडे कळपत आहे. हे देवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो. माझ्यावर प्रसन्न हो. असे भयंकर रूप धारण करणारा तू कोण आहेस ते मला सांग. तू आदिपुरुष कोण हे जाणण्याची मला इच्छा आहे, कारण तुझी ही करणी मला काहीच कळत नाही. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा संहार करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यासाठी मी निघालो आहे. सैन्यातून उभे असलेले हे सर्व योद्धे तू नसलास तरी, म्हणजे तू काही केले नाहीस तरी मृत्युमुखी पडणारच आहे. यासाठी तू यश मिळव आणि शत्रूंना जिंकून धनधान्याने समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. मी हे पूर्वीच मारून टाकले आहे. हे सव्यासाची अर्जुना, तू नसता निमित्ताला पुढे हो. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण इत्यादी व इतर वीर मी पूर्वीच मारलेले आहेत. त्यांना तू मार, भिवू नको, युद्ध कर, रणात तू शत्रूंना जिंकशील. संजय म्हणाला. श्रीकृष्णांचे हे भाषण ऐकून थरथरा कापणारा अर्जुन पुन्हा हात जोडून नमस्कार करून सद्गदित कंठाने कृष्णाला म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुझ्या गुणवर्णनाने जगाला अतिशय हर्ष होते व ते त्यात अनुरक्त होते. भयभीत झालेले राक्षस दशदिशा पळ काढतात आणि सर्व सिद्धांचे समूह तुला प्रणाम करतात, हे योग्यच आहे. हे महात्म्य अनंता, देवादिदेवा, जगन्निवासा, ज्या अर्थी सत्व सत आणि व्यक्ता पलीकडेचे अविनाशी तत्व तेही तूच आहेस, त्या अर्थी अतिशय श्रेष्ठ व ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता असा जो तू, त्या तुला ते का बरे नमस्कार करणार नाही. तू आदिदेव, पुराण पुरुष, विश्वाचा आधार, विश्वाला जाणणारा व जाणण्यास योग्य आणि परमधाम आहेस. हे अनंत रूपा, तूच हे सारे विश्व विस्तारले किंवा व्यापिले आहेस. तूच वायू, यम, अग्नी, वरुण व चंद्रमा आहेस. तूच प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव व पणजोबा आहेस. तुला हजारो वेळा नमस्कार असो आणि पुनरपी आणखी तुला नमस्कार असो. हे सर्वात्मका, तुला समोरून, पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो, कारण तुझा पराक्रम अगणित व शक्ती अपार असून तू सर्व व्यापी आहेस व त्यामुळे सर्व रूप आहेस. तुझा एवढा महिमा न जाणणाऱ्या माझ्याकडून बरोबरीचा मित्र संपले. हे कृष्णा, हे यादवा, हे मित्रा, असे जे चुकीने अथवा सलगीने अमर्यादेने तुला बोलले गेले असेल, त्याचप्रमाणे क्रीडा, शयन, आसन, भोजन इत्यादी प्रसंगी हट्टेने, एकांती किंवा सर्वांसमक्ष जो मी तुझा अपमान केला असेल त्याबद्दल हे अच्युता, अचित्त प्रभाव अशा तुझी क्षमा मागतो. तू या चराचर जगाचा उत्पादक, पूज्य आणि गुरूंचा गुरु आहेस. तीनही लोकात तुझ्यासारखा अप्रतिम प्रभावशाल्याचा कोणी नाही. मग तुझ्याहून वरचढ कोण असणार. म्हणून मी तुला परमपूज्य परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करीत आहे. देवा, प्रेमळ पिता जसा पुत्राच्या कल्याणासाठी किंवा प्रेमळ मित्र जसा मित्राच्या हितासाठी त्याचे अपराध सहन करतो, तसे माझे अपराध सहन करण्यास तू समर्थ आहेस. हे श्रीकृष्ण, पूर्वी कधी न पाहिलेले असे तुझे विश्वरूप पाहून मी हर्षित झालो आणि माझे मन भयाने व्याकुळही झाले. म्हणून हे देवादिदेवा,
आता प्रसन्न हो आणि आपले ते पूर्वीचे स्वरूप मला दाखव. मस्तकावर मुकुट धारण केलेला व हाती गदा चक्र घेतलेला असाच मी तुला पाहू इच्छितो. हे सहस्त्रबाहू विश्वमुठे तू त्या चतुर्भुज रूपानेच आता प्रकट हो. ही भगवान म्हणाले. हे अर्जुना, तुझवर प्रसन्न झालेल्या अशा मी हे माझे परमश्रेष्ठ तेजोमय विराट असीम व अपूर्व रूप माझ्या ईश्वरी सामर्थ्याने तुला दाखवतो. हे रूप तुझं वाचून इतरांनी पूर्वी कधीही पाहिलेले नाही. हे कुरुश्रेष्ठा, वेदांनी, यज्ञांनी, स्वाध्यायांनी, दानांनी, विधियुक्त कर्मांनी अथवा उग्र तपांनी माझे हे रूप तुझ्याखेरीज मृत्यूलोकी दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. माझे हे भीषण रूप पाहून तू भिजू नको व गांगरल्यासारखा होऊ नको. भय सोडून संतुष्ट मनाने तू तेच हे माझे रूप पुन्हा नीट पहा. संजय म्हणाला. याप्रमाणे भाषण करून वासुदेवाने अर्जुनाला आपले स्वरूप दाखवले आणि तो झाला आहे असे पाहून पुन्हा सौम्य देह धारण करून त्या महात्म्याने त्याला सांगितले. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे तुझे सौम्य मानव रूप पाहून माझे मन पूर्ववत सावध व स्वस्थ झाले आहे. हे भगवान म्हणाले, हे माझे रूप तू पाहिले. ते रूप पाहाव्यास मिळणे अति दुर्मिळ आहे. देव देखील सदोदित या रूपाच्या दर्शनाविषयी उत्कंठित झालेले असतात. माझे हे रूप जसे तू पाहिले तसे विधाध्याने, तपाने, दानाने किंवा यज्ञानेही कोणी पाहणे शक्य नाही. पण हे शत्रुतापना अर्जुना, केवळ अनन्य भक्तीनेच या प्रकारे मला यथार्थपणे जाणणे, पाहणे व माझ्या काही तत्वाने प्रवेश करणे शक्य आहे. हे अर्जुन, जो पुरुष सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करतो, मत्परायण होऊन राहतो, माझी भक्ती करतो, आसक्ती रहित असतो आणि कोणत्याच भूताचे काही वैर करीत नाही, तो मला येऊन मिळतो. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील विश्वरूप दर्शन प्रकरण या नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायासोबत. सगुण भक्ती योग. तोपर्यंत रामकृष्ण हरी.